तांदुळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी। तालुक्यातील तांदुळवाडी रुग्णा ग्रामपंचायत येथील जिजाऊ प्रज्ञा मंदिर अंगणवाडी केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन विठ्ठल काळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री बादशाहराव पाडमोक आणि श्री रुस्तम आंचलखाम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। याशिवाय सेवानिवृत्त माजी PSI श्री प्रकाश खरात व श्री धर्मा खरात आणि श्री सुनील खरात हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। अण्णाभाऊंच्या जीवन प्रवासावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन काळे आणि प्रमुख पाहुणे श्री बादशाहराव पाडमोक यांनी आपल्या भाषणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आणि त्यांच्या विपुल साहित्य निर्मितीवर प्रकाश टाकला। अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित वंचित घटकांना कसा न्याय मिळवून दिला याचे सुंदर वर्णन त्यांनी केले। माजी PSI श्री प्रकाश खरात यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले। दोन्ही महान पुरुषांचे देशसेवेतील व समाज सुधारणेतील योगदान अतुलनीय असून त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला तसेच बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। तर कार्यक्रमाचा शेवट उत्साहात आणि आदरयुक्त वातावरणात झाला। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यावेळी अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर, प्रकाश खरात यांनी केले। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। आणि हो, अशाच आपल्याकडे देखील सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक आणि व्यावसायिक बातम्यांसाठी आमच्या या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा।